जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात समर्थाने जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर त्यांच्याच कृपेने ही निरूपण सेवा घडत आहे. आपण प्रत्येक रविवारी एक श्लोक अभ्यासासाठी घेतो आणि समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण पाहतो. त्यांचा काय उपदेश आहे तो आपण अंगीकारण्याचा आपण प्रयत्न करतो. यावेळेला 46वा श्लोक आपण अभ्यासाला घेतलेला आहे. तो काय श्लोक आहे ते आपण पाहूया आणि मग त्याचं पुढे निरूपण बघूया. मनाजे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगते समर्थ माऊली आपल्याला? मनाजे घडी राघवे वीण गेली. घडी म्हणजे काळ, क्षण. राघवे वीण म्हणजे भगवंताच्या स्मरणाशिवाय, अनुसंधानाशिवाय. जनी आपुली ते तुवा हानी केली. हानी म्हणजे नुकसान. साधनाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर साधन बुडणे हे जे आपण म्हणतो त्याला समर्थांनी हानी असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. रघुनायका वीण तो क्षीण आहे. क्षीण म्हणजे व्यर्थ श्रम, ज्याला आपण दमणे असं म्हणतो. कष्ट होतात आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी, तेव्हा आपण क्षीण आला असं म्हणतो. तर रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. दक्ष म्हणजे जो जागृत आहे तो दक्ष लक्ष लावून पाहे. लक्ष कोणापाशी? तर भगवंताच्या चरणाशी तो एक दृष्टी त्याने ठेवलेली असते. आपण याचा सरळ अर्थ बघूया की हे मना, जे घडी राघवे वीण गेली म्हणजे जो काळ, जो वेळ, जो क्षण भगवंता वाचून दुसरं काही करण्यामध्ये गेला, भगवंताच्या अनुसंधानामध्ये तो गेला नाही, भगवंताचं अनुसंधान सोडून जो वेळ जातो, जो वेळ भगवंताच्या विस्मरणामध्ये जातो, तो वाया जातो. तेवढं आपलं नुकसान होतं. जनी आपुली ते तुवा हानी केली. तेवढ्या प्रमाणामध्ये आपलं साधन बुडतं असं आपण समजावं. भगवंताचं अधिष्ठान जर आपल्या जगण्याला नसेल तर रघुनायका वीण तो क्षीण आहे. रघुनायका वीण म्हणजे भगवंताशिवाय
मग ते व्यर्थ आयुष्य जगल्यासारखं आहे किंवा आपण व्यर्थ कष्ट किंवा श्रम घेतल्यासारखं आहे. जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे. जो खरा साधनी माणूस आहे, तो दक्ष राहतो म्हणजे तो जागृत राहतो आणि तो आपलं लक्ष बरोबर भगवंताकडे लावून ठेवतो. म्हणजेच भगवंताच्या सदैव तो अनुसंधानामध्ये राहतो. 43व्या श्लोकापासून ते या 46व्या श्लोकापर्यंत प्रत्येक श्लोकात समर्थांनी आपल्याला भगवंतापाशी निवास व्हावा म्हणून आपण काय करायला पाहिजे ते सांगितलेलं आहे. 43व्या श्लोकामध्ये समर्थ माऊली सांगते की रघुनायकाविण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. म्हणजे एका भगवंता वाचून तू दुसरं काहीही बोलू नकोस, म्हणजे व्यर्थ बोलू नकोस. जर बोलायचीच वेळ आली तर तू भगवंताचंच बोल. सदा मानसी तो निजध्यास राहो. तुला प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणी भगवंताचा ध्यास लागला पाहिजे. 44व्या श्लोकामध्ये समर्थ माऊली म्हणते की मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. म्हणजे एक तर तू कमी बोल, म्हणजे जास्तीत जास्त मौनामध्ये राहण्याचा प्रयत्न कर. जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोल. आणि जर बोलायचीच वेळ आली तर तू भगवंताच्या विषयीच बोल. तू त्याचं गुणवर्णन कर. कथा आदरे राघवाची करावी. 45व्या श्लोकामध्ये समर्थ माऊली आपल्याला काय सांगते की चुकीची किंवा वाईट संगत तुम्ही करू नका. भगवंतापाशी जर निवास करायचा असेल तर तुम्ही चांगली संगत करा. म्हणजे जयाचेनी संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. जी बुद्धी आपल्याला ज्या संगतीमुळे रामापासून विलग करते, त्यामध्ये कुठली गोडी आहे असं समर्थ माऊली आपल्याला विचारते. आणि या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला असं सांगतायत की जर तुला भगवंतापाशी कायम निवास करायचा असेल तर जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे. म्हणजे तू तुझं लक्ष भगवंताच्याकडे केंद्रित कर. आज आपलं लक्ष विषयाकडे आहे, आज आपलं लक्ष प्रपंचाकडे आहे. जेव्हा आपण प्रपंचामधलं लक्ष म्हणजे आसक्तीने भरलेलं लक्ष प्रपंचातनं काढतो आणि भगवंतापाशी लावतो तेव्हा ती भगवंताची भक्ती होते. म्हणजे जो काळ भगवंताच्या अनुसंधानाशिवाय गेला, जो काळ भगवंताच्या विस्मरणामध्ये गेला, तो वाया गेला असं समर्थ माऊली आपल्याला सांगते. तेवढ्या प्रमाणामध्ये तेवढ्या काळापुरतं आपलं साधन बुडतं, आपली उपासना होत नाही. महाराज म्हणतात की मंगलात मंगल जाण, शुद्धात शुद्ध जाण, एक परमात्म्याचे अनुसंधान. हे परमात्म्याचं अनुसंधान कसं आहे तर मंगलात मंगल म्हणजे अतिशय मंगल, शुद्धात शुद्ध म्हणजे अतिशय शुद्ध असं आहे. तर ते तू कर. मग भगवंताच्या जर अनुसंधानामध्ये आपल्याला सदैव राहायचं असेल तर महाराजांनी सोपा उपाय सांगितलेला आहे की तो म्हणजे तुम्ही भगवंताचं नाम घ्या. आपण भगवंताचं नाम घेतलं की आपोआप भगवंताच्या अनुसंधानामध्ये आपण राहतो. महाराज म्हणतात की इतर साधनांनी जे साधायचं ते एका नामाने साधतं, ते एका अनुसंधानाने साधतं. इतर विषय मनामध्ये न येता जेव्हा मन भगवंताच्या चरणाशी एकाग्र होतं त्याला अनुसंधान असं म्हणतात. आणि हे समर्थ 4थ्या चरणामध्ये सांगतात की जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे. म्हणजे आपण देहाने आपलं प्रापंचिक कर्तव्य करावं, पण मन भगवंताच्या चरणाशी आपण चिकटवून ठेवावं. म्हणजे आपलं एक लक्ष भगवंताकडे पाहिजे, आपली एक दृष्टी भगवंताकडे पाहिजे. भगवंताचं अनुसंधान ठेवणं किंवा ते राखणं हे खरं पुण्य आहे आणि हीच आयुष्यामध्ये मिळवण्याची एकमेव गोष्ट आहे. आणि म्हणून अनुसंधानाशिवाय जो काळ जातो तो वाया गेला, तो व्यर्थ झाला असं समर्थ माऊली आपल्याला सांगते. ज्या गोष्टीचं आपल्याला अत्यंत प्रेम असतं त्याचं वेगळं अनुसंधान आपल्याला ठेवावं लागत नाही. त्याचं अनुसंधान आपल्याला आपोआप राहतं. म्हणजे असं बघा की आपण खूप गडबडीत आहोत, रस्त्याने चाललोय, पण आपल्याला जर कोणी हाक मारली तर पटकन आपण मागे वळून पाहतो. ह्याला अनुसंधान म्हणतात.
मग हे अनुसंधान कशावरचं आहे? तर आपल्या देहावरचं अनुसंधान आहे. हे देहाचं अनुसंधान आहे. हे अनुसंधान आपल्याला राखायला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण देहावर आपलं प्रेम आहे. आणि त्या देहाचा आपला जन्मोजन्मीचा संबंध आलेला असतो. प्रत्येक जन्मामध्ये आत्मस्वरूप देह धारण करतं. जितकी वर्ष तो जगतो तितकी वर्ष त्याला देहाचा सहवास लाभलेला असतो त्या आत्मस्वरूपाला. त्यामुळे प्रत्येक जन्मात देहाचं अनुसंधान राखायला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. ते आपोआप राखलं जातं. कारण प्रत्येक मनुष्याचं आपल्या स्वतःच्या देहावर प्रेम असतं. मग हेच प्रेम जर आपण भगवंतावर केलं तर आपल्याला भगवंताचं अनुसंधान आपोआप राहील. मग भगवंतावर जर प्रेम करायचं असेल तर आपण त्याच्या नामावर प्रेम करावं. म्हणजे वासरा मागून जशी गाय येते तसं नाम घेतलं की त्याच्या मागून भगवंत येणार. तो म्हणणार, कोण आहे हा एवढं माझं मनापासून नाम घेतोय. त्यामुळे जर आपल्याला अनुसंधान टिकावं असं वाटत असेल तर आपण भगवंताचं भरपूर नाम घेतलं पाहिजे. महाराजांनी एक छान उदाहरण दिलंय. एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी तिच्या बाळाला घेऊन आली. ते बाळ तिने पाळण्यामध्ये निजवलेलं होतं आणि ती मागच्या परसामध्ये भांडी घासीत होती. भरपूर मंडळी घरामध्ये होती. तर ते मूल रडायला लागलं. त्या बाईला इतक्या लांब असून सुद्धा त्याचं रडणं ऐकायला आलं. घरातल्या इतर लोकांना ते आलं नाही. याला अनुसंधान म्हणतात. म्हणजे जरी ती एकीकडे भांडी घासत होती तरी सुद्धा तिचं एक लक्ष तिच्या पाळण्यामध्ये निजवलेल्या बाळाकडे होतं. तसं आपण देहाने जरी कितीही कर्तव्य करत असलो तरी मनाने अनुसंधान ठेवायचं. म्हणजे आपलं एक लक्ष भगवंताकडे पाहिजे. आपलं एक लक्ष भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंकडे पाहिजे. म्हणजे देहाने कर्तव्य करावं, मनाने अनुसंधान ठेवावं. महाराज म्हणतात ना की मुखी भगवंताचे नाम, हाती प्रपंचाचे काम, ऐसा राम जोडावा मनी. म्हणजे पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत असतो तसं साधनी माणसाने जागृत राहिलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे. जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे. भगवंताचं अनुसंधान म्हणजे वाटेल ते झालं तरी भगवंताचं विस्मरण आपल्याला होऊ नये. भगवंताचे अनुसंधान हे आपलं मुख्य ध्येय ठेवावं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याला अनुसरून कराव्या. मग आपण भगवंताच्या हास्यमुखाचं ध्यान करावं, त्याची सगुण पूजा करावी, त्याची मानस पूजा करावी, त्याचं नाम घ्यावं, त्याच्या भजनामध्ये आपला वेळ घालवावा. याने आपल्याला भगवंताचं अनुसंधान राखता येईल आणि आपल्या आयुष्यातला, आपल्या दिवसभरातला जेवढा वेळ आपण भगवंताचं नाम घेऊ, जेवढा वेळ आपण भगवंताच्या हास्यमुखाचं ध्यान करू, जेवढा वेळ आपण मानस पूजा करू, जेवढा वेळ आपण त्याच्या अनुसंधानामध्ये राहू, तो सगळा वेळ सत्कारणी लागला. ह्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला भगवंताचं विस्मरण झालं तर तो व्यर्थ गेला असं समर्थ माऊली सांगते. म्हणजे तेवढ्या काळापुरतं का होईना पण आपली उपासना थांबते, आपलं साधन बुडतं. तेवढ्याने आपलं नुकसान होतं. आणि हेच सांगताना पहिल्या 2 चरणामध्ये समर्थ सांगतात की मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपली ते तुवा हानी केली. आपण प्रपंचासाठी जेवढे कष्ट उपसतो त्याच्या 1/4 कष्ट जरी भगवंतासाठी उपसले तर भगवंत हा समोर येऊन उभा राहील. पण आपण भगवंतासाठी फारसे कष्ट घेत नाही. भगवंताकडे आपण जातो पण आपल्या प्रापंचिक गरजा त्याने पूर्ण कराव्या म्हणून जातो. भगवंताकडे आपण भगवंतासाठी जात नाही. ज्या दिवशी भगवंताकडे आपण भगवंतासाठी म्हणून जाऊ तेव्हा आपल्याला खरं काय आहे ते कळेल. तोपर्यंत सगळे व्यर्थ श्रम आहेत आणि कष्ट आहेत. आणि म्हणून समर्थ माऊली म्हणते की रघुनायका विण तो क्षीण आहे. भगवंताच्या प्राप्ती व्यतिरिक्त जे जे काही करण्यामध्ये मनुष्य त्याचा वेळ वाया घालवतो त्याने फुकटचे श्रम होतात, हाती काहीही लागत नाही. म्हणून आयुष्याचा एक क्षण सुद्धा फुकट न घालवता आपण तो सत्कर्मामध्ये म्हणजे भगवंताच्या अनुसंधानामध्ये व्यतीत करावा. म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला माणूस जसं मनामध्ये म्हणतो की आता बदलीहून आपण नुकतेच आलोय तर आता पुढची 2-3 वर्ष काही आपली बदली होत नाही असं समजून तो जसा निश्चिंत असतो तेवढी सुद्धा निश्चिंती आज आपल्याला नाही आहे. म्हणजे देह केव्हा जाईल हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे वृद्धापकाळी आपण नामस्मरण करू
किंवा जी काही उपासना साधन करायचे ते म्हातारं झाल्यावर करू असं कोणी म्हणू नये. म्हणून महाराज म्हणतात की उद्याची सुद्धा शाश्वती नाही, तर शक्य तितक्या त्वरेने तुम्ही नाम घ्यायला सुरुवात करा. मोक्षप्राप्तीचे रहस्य सांगताना ब्रह्मानंद महाराज सुद्धा हे सांगतात की सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल त्यांनी सदा सर्वदा अखंड रामनामाचे स्मरण करावे. श्रीरामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे. या घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवत भक्ती आणि रामनामस्मरण याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाही. आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने भगवंताचं नाम घेऊन कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. महाराज म्हणतात की जो काळ भगवंताच्या स्मरणामध्ये जातो तो काळ सुखात जातो. म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी भगवंताच्या नामामध्ये घालवण्याचा आपण प्रयत्न करावा, नियमाने निश्चय करावा. अखंडमुखी रामनाम आता असावे अनुसंधान, हाच सगळा परमार्थ जाणं. साधी परमार्थाची व्याख्या केली आहे की तुमच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाम पाहिजे आणि आत भगवंताचं अनुसंधान चालू पाहिजे. मग देहाने एकीकडे आपण कर्तव्य करावं आणि मनाने आपण महाराजांचे आणि भगवंताचे होऊन राहावं. हाच परमार्थ आहे. जेवढा रिकामा वेळ आपल्याला आपला सगळा व्यवहार सांभाळून मिळेल तो रिकामा वेळ फावल्या गोष्टी न करता, गप्पा गोष्टीत व्यर्थ न घालवता आपण तो नामस्मरणामध्ये घालवावा. भगवंताच्या नामामध्ये घालवण्याचा प्रयत्न करावा. सतत नामस्मरण करत राहण्याचा निश्चय करावा. मनाला रिकामं ठेवलं की ते विषयांच्या मागे धावतं. म्हणून मनाला उलटं केलं की त्याचं नाम तयार होतं. म्हणून विषयांच्या मागे जे मन धावतंय ते भगवंताकडे लावावं, म्हणजे ती भगवंताची भक्ती होते. म्हणजे विषयाच्या मागे धावणारं मन हे भगवंताकडे जेव्हा जातं तेव्हा आपली वृत्ती भगवंतमय होते आणि वृत्ती भगवंतमय झाली की आपल्याला भगवंत भेटतो. म्हणून भगवंताच्या विस्मरणाला जे जे कारण होईल ते आपण टाकावं आणि भगवंताच्या स्मरणामध्ये राहावं. ज्या गोष्टींनी भगवंताचं स्मरण आपल्याला राखता येईल त्या सर्व गोष्टी कराव्या. महाराज म्हणतात की काळ फार कठीण आला, बुद्धिभेद त्वरित झाला. आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामाविण न जाऊ द्यावा क्षण. एकही क्षण रामाच्या भक्तीशिवाय आपला जाऊ नये आयुष्यातला. आणि हे सूत्र सांगताना समर्थ माऊली म्हणते की मना जे घडी राघवे विण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका विण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे. म्हणजे जो काळ भगवंताच्या अनुसंधानाशिवाय गेला तो वाया गेला. भगवंताचं अधिष्ठान नसताना जे जे काही आपण करतो ते व्यर्थ श्रम होतात. खरा जो साधनी माणूस आहे तो दक्ष जागृत राहून एकीकडे तो देहानी कर्तव्य करेल पण आपलं लक्ष भगवंताकडे लावेल. यालाच भगवंताच्या अखंड अनुसंधानामध्ये राहणं असं म्हणतात. आणि हे सूत्र समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेले. जय जय रघुवीर समर्थ.